आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ येथील S3 पार्क हॉटेलमध्ये 10 एप्रिल रोजी सिमरन पाटील हिचा मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता। या प्रकरणात भगवान लोटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी 3 महिने उलटूनही आरोपीला अटक झालेली नसल्याचा आरोप करत सिमरनचे आई वडील अंबरनाथ नगरपालिकेसमोर उपोषणाला बसले आहेत। मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा सिमरनचे वडील उमेश पाटील यांनी केला आहे। सिमरनला भगवान लोटेने मारले असून ती आत्महत्या दाखवण्यात आली आहे। सिमरनला आत्महत्या करायची असती तर तिने चिठ्ठी लिहून ठेवली असती, तसेच ती हॉटेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती असा त्याचा आरोप आहे। मृत्यूच्या आदल्या दिवशी भगवान लोटे यांचा सिमरनला फोन आला होता। सुरुवातीला तिने ऑफिसला येण्यास नकार दिला होता, मात्र दुसऱ्या दिवशी मीटिंगचे कारण सांगून तिला बोलवण्यात आलं आणि त्यानंतर ही घटना घडल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे। या प्रकरणी आरोपीला तातडीने अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच भगवान लोटे जो मनी लॉन्ड्रिंगचा धंदा करतो त्याची CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सिमरनचे वडील उमेश पाटील यांनी दिला आहे। नेमकं हे प्रकरण 10 तारखेला घडलेलं S3 पार्कला तीन महिने लोटून गेले। या प्रकरणाला 3 महिने लोटून गेले आणि अजूनपर्यंत पोलीस तपासच्या नावावर आम्ही तपास करत आहोत, चौकशी करत आहोत हेच आम्हाला सांगतात आणि आरोपीला पकडत नाहीये। आरोपी त्यांना सापडत नाहीये। बोलतो त्यांच्या घरी गेलो आम्ही, दरवाजा बंद आहे, आरोपी घरी बसलेला असतो की आरोपीला शोधावा लागतो। आमचा आरोप आहे आमच्या पोरीला मारून त्यांनी S3 पार्कला मारून मर्डर करून तिला हे केलं, सुसाईड दाखवला आणि आता हे आमचा एकच आरोप आहे, त्याला फाशी द्यावं, त्याच्यावर मर्डर केस दाखल व्हावं आणि वरून त्याचा जो मनी लँडिंगचा जो काम आहे तो पण ओपन व्हावं। त्यासाठी आम्ही CBI चौकशीची मागणी करतो। जेव्हापर्यंत CBI चौकशी हे मागणी करणार नाही, खालचे तपास बरोबर करतच नाहीयेत, त्यांच्या खालच्या लेवलला काही तपास होत नाहीये। आता त्यांनी ते एमटी सेफ्टी बेल टाकली, जामीन टाकलेली, ते आता 9 तारखेला आहे, ते पण रद्द करणार आहे। तोपर्यंत आरोपीला पकडत नाही त्याला जामीन कशाची? पहिला आरोपीला हजर करा, चार्जशीट अजून कोर्टात 3 महिने झाले, कोर्टाला चार्जशीट आरोपी जमा नाही होणार, चार्जशीट चार्जशीट पण होणार नाही। सायबर मध्ये 9 तारखेच्या स्टेटमेंट मध्ये रात्रीला त्यांनी फोन केला तिला भेटायला ये म्हणून, सायबरच्या याच्यामध्ये आलेला, सायबरमध्ये आला, इन्व्हेस्टिगेशन मध्ये 9 तारखेला त्यांनी भेटायला बोलावलं, ती बोलली मला भेटायला यायचं नाहीये, तर ती 9 तारखेची बोलणी झाली। मग 10 तारखेला त्यांनी सकाळी कोणाकडून कॉल केला, तिला बोलावलं, ऑफिस मध्ये ये, मीटिंग आहे। मग ती ऑफिस मध्ये यायचं म्हणून 10:30ला ते घरून निघून गेली, मीटिंग आहे म्हणून बोलावलं। ते ऑफिसला असताना मग तिला अनकॉन्शियस, तिला काय जेवण, दुपारी जेवतात ऑफिस मध्ये जेवण करतात, तो निरंजन नावाचा तो मुलगा होता, त्यांनी काय तिला जेवण आणून दिलं, काय आणून दिलं आम्हाला नाही माहिती, त्या ऑफिस मध्ये जेवण केलं, काय केलं, मग ती अनकॉन्शियस झाली बोलतो। त्याचा ते सायबरचा ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये येतोय की ते अनकॉन्शियस झाली आणि मग तिला त्यांनी रिक्षा पाठवून तिला S3 पार्कला नेलं। मग त्यांनी जर अनकॉन्शियस होती तर आम्हाला काय नाही फोन केला, घरच्या लोकांना फोन करून घरी पाठवता, त्यांनी तिथे S3 पार्कला का नेलं? त्याचा उद्देश होता की हिला संपवायचा, संपवून काम की कुठं नाही कुठं त्यांनी प्लॅन केलेला मर्डर आहे, हा प्लॅन मर्डर आहे। आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार, हायकोर्टामध्ये आमचा केस आहे, आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलेली आहे, आता तिथे आम्ही न्यायालयाला कुठे दाद मागणार? न्यायालयाला मागणार, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत त्यांना मागणार, फडणवीस साहेब आहे त्यांना मागणार। आमच्या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपोषण करतो। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।